आज चौथ म्हणली होती बिकॉज आज आहे संकष्टी. पण त्याआधी सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सकाळी मी ऑफिस स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर मस्त असा नाश्ता केला होता. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलले बघा माझ्या बेसिनमधल्या नळाचा प्रॉब्लेम झाला. तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये कचरा अडकला होता. सो दादा आला होता, तर त्या रिपेअर केलं त्याने आणि फायनली ते पाणी चालू झालं होतं स्टार्ट. आणि माझी बॅक पेन एवढी होत होती बिकॉज माझ्या कमरेमध्ये भरली होती चमकाच. आणि त्याच्यानंतर चहा ठेवला आणि साईड बाय साईड ऑफिस तर चालूच होतं. मला ना ऑफिसचं तर सध्या फार वैताग आला आहे, बट असो. आणि त्याच्यानंतर मी घेणार होते आज बनवायचे होते स्पेशल असे उकडीचे मोदक. तर हे माझ्याकडे साचा आहे, मी आमच्या इथल्या लोकल स्टोअरमधून घेतलेलं आहे 199ला. आणि हा तुम्हाला ॲमेझॉन वगैरे सगळ्यावर अवेलेबल आहे. एक इलेक्ट्रिकवाला पण आहे आणि हा हँडवाला आहे, म्हणजे पण फटाफट होतात. 5 मिनटात आपलं खोबरं बारीक होतं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मी बनवायला घेतलं होतं मोदकाचं सारण मस्त असतं. आणि मी ह्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स नाही टाकत. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही टाका. मी नाही टाकत, कारण की मला ना जास्त मोदकात असे ड्रायफ्रूट्स नाही आवडत, कचकच लागलेलं, म्हणून मी नाही टाकत. त्याच्यानंतर वेलची पूड टाकली आणि त्याच्यानंतर टाकली खसखस. मला मोदकाच्या सारणामध्ये खसखस टाकलेली फार जास्त आवडते, सो म्हणून मी टाकली. आणि त्याच्यानंतर एका साईडला मी मोदकाचं पीठसुद्धा रेडी करून घेतलं होतं ऑलरेडी. ॲक्च्युली मला पाकळ्यांचं सुद्धा येतं, म्हणजे हाताने सुद्धा मोदक बनवता येतात, नाही असं नाही. बट आता माझ्याकडे वेळ नव्हता, माझ्याकडे खूप कमी टाईम होता. 9:45चा चंद्र होता, त्यामुळे मला फटाफट सगळं टायमाच्या आधी रेडी करायचं होतं. आणि साईड बाय साईड माझं ऑफिस पण चालू होतं, मी तिकडेही अर्धं माझं लक्ष जात होतं. मॉर्निंग शिफ्ट असती तर मग काही प्रश्न नव्हता, पण आफ्टरनून आहे त्यामुळे सगळं मॅनेज करून करावं लागतं. आणि मी फटाफट मोदक बनवून घेतले. त्याच्यानंतर घेतली चौथ मांडायला. सगळ्यात पहिले गणेशपूजन केलं आणि त्याच्यानंतर मस्त चौथ सजवायला घेतली. तुम्हाला हवेत तेवढे तुम्ही फळं मांडू शकता तुमच्या आवडीनुसार. आम्ही केळी मांडतो आणि जे आपले नॉर्मल फुलं वगैरे असतात तेच. मी याच्या आधीही तुम्हाला दाखवले की मी चौथ कशा पद्धतीने मांडते. जसे मला फुलं मिळते तसं मी सजवते आणि जसं मला वेळ असेल तसं मी सजवते, म्हणजे टाईमप्रमाणे सुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर नारळाची सुद्धा पूजा करून घेतली मस्तपैकी. आणि साईडला मी म्हणजे दोन्ही मॅनेज करत होते. आणि एका साईडला आपले मोदक पण रेडी झाले होते. आणि त्याच्यानंतर आता चौथ बाहेर काढायचा टाईमसुद्धा झाला होता, सो बाहेर काढलं चौथ आणि मस्तपैकी आरती केली. त्याच्यानंतर मग जेवायला बसलो. आज गेले होते चवळी आणि शेंगाची भाजी मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर मस्त असे जेवल्यावर मोदक खाल्ले, इतके टेस्टी झाले होते ना, खूपच मस्त. आणि गाईज, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.